कैबिनेट मिनिस्टर है, परिवहन मंत्री का खाता पूरे महाराष्ट्र में वो संभालते हैं। एक मंत्री कहे तो बड़ी बड़ी सभाएं होती है और बड़ी बड़ी सभाओं में हजारों का हुजूम लग जाता है, लेकिन इन सबके बीच जमीन की जुड़ी समस्याओं को जानने के लिए, मीरा भाईंदर के जमीनी लोगों के दिलों की हकीकत को पहचानने के लिए हर जगह जाकर ये जमीन से जुड़ा हुआ नेता लोगों से मिल रहा है। और इसीलिए पूरे शहर में शिवसेना का माहौल बन चुका है कि अगले आने वाले 15 जनवरी को पूरा मीरा भाईंदर धनुष बाण पर मुहर लगाकर पूरे के पूरे 81 उम्मीदवारी को यहाँ पे जिताने वाला है। एक बार जोरदार तालियां आप सभी के लिए, जिनके कारण हम ये माहौल, ये ताकत इस पूरे मीरा भाईंदर शहर में कर पाई है। तो आइए आज की इस चौक सभा में अब ज्यादा समय नहीं जाया करते हैं। प्रभाग क्रमांक 17 और प्रभाग क्रमांक 19 के भी सभी उम्मीदवार यहाँ पर है। मैं अनुरोध करता हूँ आदरणीय परिवहन मंत्री प्रताप जी सरनाई, आप यहाँ पर हम सभी को सभा को संबोधित करें। जोरदार तालियां। सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। आज मीरा भाईंदर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026च्या ह्या निवडणुकीसाठी आपण सगळेजण चौक सभेसाठी उपस्थित आहात। मंचावर उपस्थित असलेले संतोष गोयल, स्नेहा नळे, विष्णू सिंग, कैलाश वर्मा, नागेश वासारी, राजेश साबळे आणि त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 17च्या उमेदवार दिलीप भोईर, रजनी गुप्ता, गीता गिरीश वासुदेव, जगताप महेश कुमार मोहन हे चारही धनुष्यबाणाचे उमेदवार आहेत आणि प्रभाग क्रमांक 19चे हे चारही यांना सगळ्यांना विजयी करा। आणि त्याचबरोबर 19चे पवन, प्रणव कुंदन भोईर, कैकशा शेख, शीजा मॅथू आणि मुस्तफा वनारा या सर्वांना विजयी करा हे आवाहन करण्यासाठी मी या ठिकाणी आलो। तसं ह्या परिसरामध्ये प्रामुख्याने 17चा जर विचार केला तर मला नाही वाटत की जास्त तुम्हाला उमेदवारांची ओळख करायची गरज आहे। याचं कारण असं आहे की सर्वसामान्य लोकांमध्ये गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत असलेले हे आपले सगळे उमेदवार आहेत, प्रभाग क्रमांक 17चे सुद्धा आणि प्रभाग क्रमांक 19चे सुद्धा। परंतु एक गोष्ट मात्र या ठिकाणी मला सांगायची आहे की शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची सत्ता ही केंद्रात आहे आणि राज्यामध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांबरोबर आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, मी राज्याचा परिवहन मंत्री म्हणून कार्यरत आहे। तुम्ही पण म्हणाल की नरेंद्र मोदी साहेबांच्या विचारावर चाललेला हा शिवसेना पक्ष, आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अटल बिहारी वाजपेयी साहेब, अडवाणीजी, प्रमोद महाजन साहेब आणि गोपीनाथ मुंडे साहेबांच्या माध्यमातून सुमारे 30 वर्षापूर्वी ही युती केली होती। परंतु आता केंद्रामध्ये महायुतीचं सरकार आलेलं आहे, राज्यामध्ये आपल्या सगळ्यांनी मदत केली आणि प्रामुख्याने लाडक्या बहिणी त्यांनी सगळ्यांनी आशीर्वाद दिला म्हणून परत एकदा राज्यामध्ये सरकार आलेलं आहे। तर मीरा भाईंदरमध्ये काय युती नाही, मी तर प्रयत्न केला, मुख्यमंत्र्यांशी बोललो, वरिष्ठ नेत्यांशी बोललो, सांगितलं साहेब युतीची गरज आहे, कारण मीरा भाईंदरमध्ये केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये सरकार असल्यानंतर जर युती आपण केली तर निश्चितपणे त्याचा उपयोग शहरातील विकास कामांना होईल। त्यांनी होकारही दर्शवला, परंतु स्थानिक आमदार नरेंद्र मेहता यांनी विरोध केल्यामुळे ती होऊ शकते। मला बोलावण्यात आलं भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयामध्ये, बरोबर 6 वाजता पोहोचल्यानंतर 50 मिनिटं वाट बघितल्यानंतर नरेंद्र मेहता आले आणि म्हणाले, अरे गेल्या निवडणुकीमध्ये तुमच्या 22 जागा आल्या होत्या, पण ह्या निवडणुकीमध्ये मात्र मी तुम्हाला फक्त 13 जागा देईल, घ्यायच्या तर घ्या आणि युती करा। मी बोललो, अहो मेहता साहेब, 13 जागा दिल्यानंतर आमचा पक्ष हा
लढेल तरी कसा, मी माझ्या कार्यकर्त्यांचं समाधान कसं काय करू शकतो. पण त्यांनी सांगितलं, अहो साहेब तुमची शिवसेना एवढी मुठ्ठीभर आहे. आपल्या नेताजी मुठ्ठीभर सगळं मुठ्ठीत न टाकतात ना असं. आता त्यांना दाखवायची वेळ आलेली आहे की शिवसेनेची मुठी किती मोठी आहे आणि त्यासाठी तुमच्या सगळ्यांची गरज आहे. मुदतीनंतर आमच्या उमेदवारांचे फॉर्म भरले. फॉर्म भरल्यानंतर या साहेबांनी पत्रकार परिषद घेतली की शिवसेनेचे 81 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. पत्रकार परिषद घेऊन मेहता जी ने बोला, ये प्रताप सरनाईक तो बजरंगी भाईजान है. मैं बोला बहुत अच्छा नामकरण किया मेरा, बजरंगी भाईजान बोल दिया मेरे को. मेरे पूंछ को अभी आपने तो आग लगा दिया है. अभी आपके भ्रष्टाचार की और घमंड की लंका ये प्रताप सरनाईक की. पिछले 10 साल में आप महापौर थे. दूसरा किसी को पद तो आप देते नहीं है. आपकी भाभी जी भी महापौर थी. ये कार्यकाल में मीरा भाईंदर शहर का क्या विकास हुआ वो बताइए. आपकी सत्ता नहीं थी. मीरा भाईंदर महानगर पालिका में प्रशासक था. मुख्यमंत्री के तौर पे एकनाथ शिंदे जी कारभार कर रहे थे इस राज्य का. मैं उनके पास गया, मैंने बोला कि साहब विकास की जरूरत है मीरा भाईंदर शहर को. ये नरेंद्र मेहता ने 10 साल में तो तिजोरी एकदम खाली करके दे दी. एकनाथ शिंदे साहब ने तुरंत मुझे 27. आप देख रहे हैं मुंबईकर इंडिया टीवी न्यूज. सच के साथ हमेशा, खबर नहीं असर वही.